हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. पाहू शकता इथे हरभऱ्याची ही भाजी आहे, वाळलेल्या हरभऱ्याची भाजी आहे. तर आता आपल्याला ही वाटीभर भाजी कुकरमध्ये मी टाकून घेणार आहे. पाहू शकता खूप छान रेसिपी मैत्रिणींनो मी आज तुम्हाला दाखवणार आहे. तर त्याचबरोबर इथे मी थोडी मेथी घेतलेली बघा. ही मेथीची भाजी, हरभऱ्याची भाजी आणि मेथीची भाजी, तर ही एक वाटी मी घेतलेली आहे, ही पण ह्याच्यामध्ये टाकून देणार आहे. त्याचबरोबर इथे मी चण्याची डाळ बघा रात्री भिजत घातलेली थोडी, ती डाळ पण आपल्याला कुकरमध्ये घालून द्यायची. वेगळ्या पद्धतीने ही रेसिपी मैत्रिणींनो तुम्ही कधीही केली पण नसन. अशा पद्धतीने हरभऱ्याची आणि मेथीची भाजी, डाळ, चण्याची डाळ आणि हे शेंगदाणे आहेत, अर्धी वाटी मी शेंगदाणे रात्रभर भिजत घातले होते. आणि पाहू शकता छान मस्त असे भिजलेले आहेत. ते पण आपल्याला कुकरमध्ये टाकून द्यायचेत. आणि आता पाणी टाकून घ्यायचे कुकरमध्ये. इथे मी 1.5 ग्लास पाणी टाकून घेणार आहे बघा. आणि ही भाजी आपल्याला आणि ही चण्याची डाळ, शेंगदाणे हे छान मस्त 2 शिट्ट्या करून घ्यायच्यात कुकरच्या आणि शिजून घ्यायचं आहे चांगलं. तर आता गॅस आपण पेटून घेऊया. गॅस पेटून झाला की कुकर ठेवायचं आहे आणि 2 शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्यात बघा. कुकर थंड झाला की मी तुम्हाला दाखवते नंतर. तर इथे मिक्सरचं भांडं घेतलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये मी लसूण टाकून घेणार आहे बघा. भरपूर सारा असा लसूण घेतलेला आहे. त्यानंतर हिरवी मिरची, इथे किती 10-12 मिरच्या घेतलेल्या आहेत मी हिरव्या. तिखट तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता. असे तुकडे करून आपल्याला टाकून द्यायचे, जेणेकरून छान बारीक वाटल्या जातं. अख्ख्या मिरच्या जर टाकल्या तर काही वेळेस तुकडे राहतात, त्यामुळे असेच तुकडे करून टाका. मैत्रिणींनो, चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींना, नातेवाईकांना शेअर करा. इथे जिरं टाकून घेतले बघा 1 चमचा मी. आणि हे छान मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे आपल्याला. तर छान हे बारीक वाटून घेतले बघा मी, हिरवी मिरची, लसूण आणि जिरं. तर आता आपण कुकर थंड झालाय का बघायचं आहे आपल्याला. तर पाहू शकता कुकर थंड झालाय. झाकण खोलून भाजी बघूया आपण. तर मस्त ही भाजी आपली शिजल्या गेलेली आहे, पाहू शकता. मैत्रिणींनो, तुम्ही अशा पद्धतीने रेसिपी केली आहे का ही हरभऱ्याची आणि मेथीची? मला कमेंट करून नक्कीच सांगा. नसन केली तर व्हिडिओ संपल्या करायला घ्या. पाहू शकता कुकरमधून मी काढून एका पातेल्यामध्ये घेतली आणि छान अशी जरा फेटून घ्यायची आपल्याला ही जरा. ही भाजी एवढी छान होती ना मैत्रिणींनो, भाकरीसोबत चुरून, चपातीसोबत खायला खूप छान लागती. तुम्ही अशा पद्धतीने एकदा खरंच करून बघा. अगदी वेगळी भाजी आहे. मेथीची भाजी टाकली त्याच्यामुळे त्याचा टेस्ट एकदम छान येतो. तर ही छान झाली हटून बघा. तर इथे गॅस पेटून घेते मी आणि गॅसवर आपल्याला कढई ठेवून घ्यायची बघा. कढई गरम झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये मी तेल टाकून घेणार आहे. इथे मी तेल 1.5 पळी तेल टाकून घेणार आहे. तेल तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता, कारण ह्या भाजीला ना जरा तेल थोडंसं जास्त असलं ना भाजी खूप छान लागती. तेल गरम झाल्याच्या नंतर जिरं टाकून घेणार आहे 1 चमचा. जिरं छान तडतडलं की त्यानंतर मी हिरवी मिरची, लसूण वाटून घेतलेला तो तेलावर आपल्याला टाकून द्यायचा आहे. झटपट रेसिपी आहे मैत्रिणींनो, बिलकुल पण टाइम लागत नाही ह्या रेसिपीला. छान मिरची, लसूण तेलावर छान परतून घ्यायचं आहे आपल्याला, जेणेकरून कच्चापणा निघून जातो हिरवी मिरचीचा आणि लसणाचा. तर त्यानंतर आपल्याला पुढे काय करायचं आहे बघा. मिरची छान अशी परतल्याच्या नंतर आहे ना, त्याच्यामध्ये मी इथे बेसन पीठ टाकून घेणार आहे. 1-1.5 चमचा बेसन पीठ टाकणार आहे. आणि बेसन पीठ पण आपल्याला तेलावर चांगलं परतून घ्यायचं आहे.
इतकी टेस्टी होती ही भाजी मैत्रिणींनो, खरं सांगते एकदा तुम्ही करून बघा अशा पद्धतीने, खूप छान लागती। मस्त तेलावर आपलं बेसन हे परातले गेलेले आहे, पाहू शकता। 1 चमचा मी हळद टाकून घेणार आहे। हळद टाकून झाल्यानंतर परत छान मिक्स करून घ्यायचे आपल्याला। धना पावडर टाकणार आहे बघा 1.5 चमचा। धना पावडर टाकून झाल्यानंतर परत एकदा छान मिक्स करून घ्यायचे अशा पद्धतीने। पाहू शकता बेसन पण मस्त एकदम परातले गेलेले आहे, आपलं कच्चं राहिलं नाही बिलकुल पण। त्यानंतर जी भाजी मी हटून घेतली जरा अशी कुचलून, ती टाकून द्यायची आपल्याला। खूप सोपी रेसिपी आहे मैत्रिणींनो। छान मिक्स करून घ्यायचे आपल्याला आता। आणि जेवढी भाजी आपल्याला पातळ घट्ट पाहिजे त्याप्रमाणे इथे तुम्ही पाणी टाकू शकता भाजीमध्ये। ते इथे पाणी टाकून घ्यायचे आता। मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडी मिरची होती त्याच्यामध्येच मी पाणी टाकून घेतलं होतं थोडंसं। पाहू शकता अर्धा ग्लास पाणी टाकून घेतले आणि सर्व भाजी छान मिक्स करून घेतली मी अशा पद्धतीने। चवीनुसार मीठ टाकून घेते आता। मीठ टाकून झाल्यानंतर परत भाजी छान मिक्स करून घ्यायची। आणि त्यानंतर मैत्रिणींनो थोडी चिंच ह्याच्यामध्ये टाकायची। चिंचाने कशी खूप मस्त टेस्टी ती भाजीला। तुम्ही ह्याच्यामध्ये गूळ पण टाकू शकता थोडा, पण मी नाही टाकला, तुम्ही टाकू शकता तुम्हाला जर आवडत असेल तर, आंबट गोड तिखट असं। चिंच टाकून झाल्यावर छान मिक्स करून घ्यायची भाजी आपल्याला। आणि त्यानंतर मैत्रिणींनो कस्तुरी मेथी बघा थोडीशी मी घेतलेली, हातावर कुस्करून छान अशी टाकून द्यायची। कस्तुरी मेथीनी पण भाजीला खूप मस्त टेस्ट येते। सर्व भाजी छान मिक्स करून घ्यायची अशा पद्धतीने। आणि त्यानंतर आपल्याला झाकण ठेवून घ्यायचे 1-2 मिनिटं। 2 मिनिटाच्या नंतर झाकण खोलून परत भाजी चेक करायची, पाहू शकता। छान मिक्स करून घ्यायची आपल्याला। मैत्रिणींनो ही हरभऱ्याची भाजी आणि मेथीची भाजी टाकून मी चण्याची डाळ शेंगदाणे, ही भाजी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा। हटून भाजी ही खूप मस्त होती, जे कुणाला कुणाला आवडली मला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि अशा पद्धतीने तुम्ही करणार का ते पण मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा। तर अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन, तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणींनो। तुमचा सपोर्ट मला असाच राहू दे। लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, छान छान कमेंट करा। आणि एकदा ही भाजी करून पहा, खूप मस्त होती।